द्वीप की मालदीव दोन्हीपैकी सरस कोण? जाणून घेऊ आकडेवारीनुसार. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप बेटांवरील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून समाज माध्यमांवर काही फोटो शेअर केले. या फोटोंवर मालदीवच्या काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे लक्षद्वीप विरुद्ध मालदीव असा वाद रंगला होता. या वादादरम्यान अनेक भारतीयांनी आपली मालदीव भेट रद्द करून लक्षद्वीपला जाण्याचा निर्णय घेतला होता. याच वादामुळे लक्षद्वीप भारतभरात चर्चेत आले. याच पार्श्वभूमीवर लक्षद्वीप आणि मालदीव येथील पर्यटनाची स्थिती काय आहे? मालदीवकडे पर्यटकांचा ओढा जास्त का असतो? लक्षद्वीप पुढे सध्या कोणत्या अडचणी आहेत हे जाणून घेऊया. मालदीव हा साधारण 1190 प्रवाळ बेटांचा तसेच 20 विखुरलेल्या बेटांचा एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह केरळ आणि श्रीलंकेच्या नैऋत्येस उत्तर मध्य हिंद महासागरात पसरलेला असून त्याची माले ही राजधानी आहे. तिरुवनंतपुरमच्या साधारण 600 किलोमीटर अंतरावर हे द्वीपसमूह आहे. लक्षद्वीपचा अर्थ 100 बेटांचा समूह. तर लक्षद्वीपचा संस्कृत आणि मल्याळम अर्थ हा 100 बेटांचा समूह असा होतो. हा द्वीपसमूह एकूण 36 प्रवाळ बेटांचा समूह आहे. हा द्वीपसमूह एकूण 32 स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. भारताच्या केंद्रशासित प्रदेशांपैकी लक्षद्वीप हा आकाराने सर्वात लहान प्रदेश आहे. लक्षद्वीप हा द्वीपसमूह कोचीपासून 220 किलोमीटर ते 330 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालदीवच्या उत्तरेस आहे. या दोन्ही द्वीपसमूहांना वेगवेगळी नावे असली तरी ते एकाच प्रवाळ बेट समूहाचा भाग आहेत. लक्षद्वीपला किती पर्यटक भेट देतात? तर लक्षद्वीप या बेट समूहांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मालदीवच्या तुलनेत फारच कमी आहे. भारतातील इतर पर्यटन स्थळांच्या तुलनेत देखील लक्षद्वीपला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या इंडिया टुरिझम स्टॅटिस्टिक्स 2019 नुसार लक्षद्वीपला 2018 साली एकूण 1313 विदेशी तर 10,435 भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. 2017 साली हीच संख्या अनुक्रमे 1027 आणि 6,620 एवढी होती. 2013 ते 14 या काळात 52,277 भारतीय तर 398 परदेशी पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. तर 2014 ते 15 या काळात एकूण 7,315 भारतीय तर 437 परदेशी पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. मालदीवला किती पर्यटक भेट देतात? लक्षद्वीपच्या तुलनेत मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयानुसार तेथे 17 जानेवारी 2024 पर्यंत साधारण 1,01,626 पर्यटकांनी भेट दिलेली आहे. यामध्ये साधारण 6,000 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. 2023 साली साधारण 1.87 दशलक्ष पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती. हीच संख्या 2022 मध्ये 1.67 दशलक्ष होती. करोना महासाथीपासून मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या चांगलीच वाढलेली होती. 2023 साली साधारण 2 लाख भारतीय नागरिकांनी मालदीवला भेट दिलेली आहे. हे प्रमाण एकूण पर्यटकांच्या 11.2% आहे. 2022, 21 आणि 20 या सालातही हे प्रमाण अनुक्रमे 14.4%, 22% आणि 11.3% होते. पर्यटकांची मालदीवला पसंती का? जगातील वेगवेगळ्या भागांतून पर्यटक मालदीवला भेट देतात. हे एक आकर्षक असे पर्यटन स्थळ झालेले आहे. गेल्या अनेक वर्षात मालदीव सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठा खर्च केलेला आहे. मालदीवच्या पर्यटन विकासासाठी 1996 ते 2005 असा एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता.
येथील पर्यटन विकासाला 1972 साली अवघ्या 60 टुरिस्ट बेडपासून सुरुवात झाली. मालदीवच्या GDPमध्ये पर्यटनाचा 30% वाटा. सध्या मालदीव हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेले आहे. मालदीवच्या एकूण GDPमध्ये पर्यटनाचा वाटा हा 30% आहे. तर मालदीवला एकूण परदेशी चलनातील साधारण 60% चलन हे एकट्या पर्यटनातून मिळते. एअर इंडिया, विस्तारा, इंडिगो अशा वेगवेगळ्या 40 विमान वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या मालदीवकडे जाण्यासाठी वाहतूक सेवा पुरवतात. मालदीवमध्ये एकूण 180 रिसॉर्ट, 15 हॉटेल्स. मालदीवमध्ये येण्यासाठीचे नियम साधे आणि शिथिल आहेत. भारत, रशिया, चीन, कझाकिस्तान अशा वेगवेगळ्या देशांतील पर्यटकांना मालदीव विना व्हिसा प्रवेश देतो. 17 जानेवारी 2024 पर्यंत मालदीवमध्ये एकूण 180 रिसॉर्ट, 15 हॉटेल्स, 811 गेस्ट हाऊस, 140 सफारी वेसल्स आहेत. या सर्व सुविधांच्या माध्यमातून 17 जानेवारी 2024 पर्यंत येथे एकूण 62,000 बेड्स होते. लक्षद्वीप आणि मालदीवमध्ये फरक काय? मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षद्वीपच्या तुलनेत अधिक आहे. त्याची अनेक कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे मालदीव सरकारने पर्यटन विकासासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. तर दुसरे कारण हे भौगोलिक आहे. लक्षद्वीपमध्ये फक्त 10 बेटे अशी आहेत ज्यामध्ये लोकवस्ती आहेत. त्यामुळे साहजिकच येथे पर्यटन विकासाला मर्यादा येतात. असे असले तरी पर्यावरणाची हानी आणि स्थानिक अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भारत सरकारने लक्षद्वीपच्या पर्यटन विकासाला अधिक चालना दिलेली नाही. तेथील पर्यटन विकासासाठी भरघोस आर्थिक तरतूदही केलेली नाही. मोठ्या संख्येने पर्यटक आल्यास अडचण. PP मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपचे खासदार आहेत. ते 2014 सालापासून लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व करतात. लक्षद्वीपची पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. सध्या अनेक सेलिब्रिटीज लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र प्रत्यक्ष पाहायचे झाले तर ते काहीसे चुकीचे आहे. आम्ही मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांची सोय करू शकत नाही, कारण येथील पर्यावरण हे नाजूक आणि संवेदनशील आहे, असे मोहम्मद म्हणाले. सध्या येथे पर्यटकांसाठी काय सुविधा आहेत?